मला संपवायचं म्हणजे का? मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो. कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलू हकलू बाहेर काढलं होतं. एका ठराविक जातीमधून हकलू हकलू लाता मारून, म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो. ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो. आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे 500 मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली, हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं, काय मिळणार होतं त्यांनाच माहित. पण त्यांना फसवलं म्हणून 500 जीव गेले. सुरुवातीलाच ईडब्ल्यूएस जर विषय झाला असता तर त्या 500 जणांचा जीव वाचला असता. नाहीतर त्या 500 जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती. तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता. ह्याला संपून टाकील, आता मला संपून टाकील म्हणले. आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार? मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे. मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही हा माझा प्रश्न. आणि राहिलं जरांगे साहेब माझ्या जीवन मरणाचा प्रश्न, माझं जीवन मरण जे आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आणि याच्या माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही. आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काही करू नका, मराठा समाजाला काय करू सांगतोय काही करू नका. म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता? हे आता अति झालंय, एवढं अति झालंय. त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची, कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या, ओळख झाली की फोटो काढायचा, फोन करायचा. आम्ही आपल्या कामात, आम्ही काय फोनवर असं कधीच कुठलं बोललेलं नाही. होऊ द्या ना एकदा, जे व्हायचंय ते. याला ब्रेन मॅपिंग, नार्को आणि सीबीआय. आणि मी माननीय मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच गेली पाहिजे. त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही. आमच्यासारख्याला संपवायला निघाले. केले काय? आरक्षणाची बाजू घेतली. 25 वर्ष लढलो आणि 25 वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी. त्यांच्या विरोधात कुणी बोललं, हक्के बोलले की हक्क्याला मार, वाघमारे बोलले की वाघमारेला मार, कर्नर बोलले की कर्नरला मार.